नाशिक लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची बातमी। आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केलेला होता, मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामधली सत्ताची महत्त्वाची अपडेट। आरोपींनी जो जामिनासाठी अर्ज केलेला होता तो अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। नाशिकमधल्या या आयटी कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रकार समोर आलेला होता आणि या प्रकरणानंतर आरोपींना अटक झालेली होती। कंपनीमधील एचआर असेल किंवा इतरही जे सहकारी होते त्यांना अटक झालेली होती आणि या प्रकरणात त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता, मात्र हा अर्ज आता न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, नाशिक लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणामध्ये अपडेट। आरोपींनी जो जामिनासाठी अर्ज केलेला होता तो अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। नक्कीच आत्ताचीच मोठी बातमी आहे। खरं तर टीसीएस प्रकरणातील जे संशयित आरोपी आहेत, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। या प्रकारात आता या सगळ्याच जे संशयित आरोपी ते यांनी जामीन अर्ज न्यायालयामध्ये टाकलेला होता, मात्र हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। संशयित आरोपी दानिश एजाज शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे। त्याचबरोबर जे इतर आरोपींनी देखील न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता, त्याबाबतची अजून सुनवाई बाकी आहे। मात्र यात जर आता बघितलं तर हा दानिश शेख आहे, याचा जामीन अर्ज जो आहे तो न्यायालयाने फेटाळलेला आहे। सरकारी वकिलांनी याबाबतची माहिती जी आहे ती आपल्याला याबद्दल दिलेली आहे। युक्तिवादामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि दानिश शेख जो आहे तो या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। यात दोघे ते तिघे जण होते ज्यांनी महिलांना अत्याचार केल्याचा होता, त्या अत्याचार केले होते। त्याचबरोबर ती धर्मांतराचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही आणि पुढच्या गुन्ह्यामध्ये देखील याला ताब्यात घ्यायचा असल्या कारणामुळे न्यायालयासमोर याबाबतची बाजू मांडण्यात आली आणि न्यायालयाने आता यांना या दानिश शेखला जामीन फेटाळलेला आहे। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।